नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या एस के एज्युकेशन या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर आणि आपल्या TET बॅचमध्ये. माझा आवाज जर आपल्यापर्यंत क्लिअरली येत असेल तर कृपया कमेंट बॉक्समध्ये यस टाईप करा. लगेचच आपण आपल्या लाईव्ह लेक्चरला सुरुवात करणार आहोत. ओके, थँक्यू. चला सुरुवात करूया आपल्या एस के एज्युकेशन या ॲपमधील महाराष्ट्र TET ऑनलाईन कोर्समधील लाईव्ह लेक्चरला. आजच्या लाईव्ह लेक्चरमध्ये आपण 2014मध्ये जो पेपर झाला होता अप्पर प्रायमरीचा, त्या पेपरमध्ये आलेले जे इंग्रजीचे प्रश्न होते त्या प्रश्नांचं ॲनालिसिस करणार आहोत. चला सुरुवात करूया पहिल्या प्रश्नाला. तत्पूर्वी आपल्या एस के एज्युकेशन या ॲपवर महाराष्ट्र TET ऑनलाईन कोर्स सुरू करण्यात आलेला आहे. हा कोर्स फक्त इंग्रजी विषयासाठी असेल. या कोर्सची फीज 1000 रुपये असेल. यामध्ये तुम्हाला 150 प्लस रेकॉर्डेड लेक्चर्स ऑलरेडी अवेलेबल करून दिलेले आहेत. या सर्व व्हिडिओजचा अभ्यास करून तुम्ही येणारी 10 ऑक्टोबरची TETची जी एक्झामिनेशन आहे तिला तुम्ही व्यवस्थितरित्या परफॉर्म करू शकतात. सोबतच तुम्हाला 60 प्लस ऑनलाईन टेस्ट देण्यात येणार आहेत. या 60 प्लस ऑनलाईन टेस्ट ज्या आहेत त्या तुम्ही व्यवस्थित परफॉर्म जर केल्यात तर तुमची चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस होईल. सोबतच काही लाईव्ह लेक्चर्स देखील तुमचे याप्रमाणे या बॅचमध्ये कंडक्ट करण्यात येत आहे. तर ज्यांना ऑनलाईन कोर्सला प्रवेश घ्यायचा आहे त्यांनी एस के एज्युकेशन ॲप डाउनलोड करा किंवा खाली दिलेला जो नंबर आहे त्याच्यावर आपण संपर्क करू शकतात. चला पाहूया पहिला प्रश्न. अपर प्रायमरी म्हणजे ज्यांचं BEd झालेलं आहे त्यांना पेपर कशा पद्धती येणार TETचा. पहिला प्रश्न आहे, शी डाईड 1/of illness/2 which she has recently acquired/03 while visiting her village 04. हा जो प्रश्न आहे या प्रश्नाच्या प्रकाराला म्हणतात स्पॉटिंग द एरर किंवा डिटेक्ट द एरर या प्रकारचे हे प्रश्न असतात. एक सेंटेन्स तुम्हाला दिले जाईल, एक वाक्य तुम्हाला दिले जाईल. त्या वाक्याला वेगवेगळ्या पार्टमध्ये डिवाईड केलं जाईल. प्रत्येक पार्टला 1, 2, 3, 4 असे नंबर्स देण्यात येतील आणि कोणत्या पार्टमध्ये ग्रामॅटिकल किंवा पंक्च्युएशनचा एरर आहे हे आपल्याला शोधावायचं असतं. आणि हे शोधण्यासाठी आपण आपल्या ऑनलाईन कोर्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे व्हिडिओज तयार केलेले आहेत ते सर्व व्हिडिओज तुम्हाला पाहायचे आहेत, जेणेकरून अशा प्रकारचे प्रश्नांचं अचूक उत्तर जे आहे ते तुम्हाला देता येईल. पहिला प्रश्न बघा, शी डाईड. शी म्हणजे ती, डाईड म्हणजे मरण पावली. शी डाईड ती मरण पावली. आता डाईड मरण पावली तर कशाने मरण पावली, तर या ठिकाणी सांगितलेलं आहे इलनेस म्हणजे आजारपणामुळे. कशामुळे मरण पावलेली आहे, तर इलनेस आजारपणामुळे मरण पावलेली आहे. मग आपल्या ऑनलाईन लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की एखादा व्यक्ती जर एखाद्या आजाराने मरत असेल तर डाईड नंतर ऑफ हा प्रिपोजिशन वापरला जातो. आणि म्हणून या ठिकाणी जर आपण पाहिलं डाईड, तर डाईड नंतर या ठिकाणी हा ऑफ जो प्रिपोजिशन वापरलेला आहे हा अगदी बरोबर आहे. म्हणजे इथे शी डाईड पहिल्या पार्टमध्ये कोणत्याही प्रकारचा एरर नाही. त्याच्यानंतर ऑफ इलनेस दुसऱ्या पार्टमध्ये कोणत्याही प्रकारचा एरर नाही. आता तिसरा पार्ट पाहूया, विच शी हॅज रिसेंटली एक्वायर्ड. विच शी हॅज रिसेंटली एक्वायर्ड. जर आपण व्यवस्थितरित्या प्रश्नाला पाहण्याचा प्रयत्न केला तर प्रश्नाची सुरुवात किंवा सेंटेन्सची सुरुवात जी आहे ती शी डाईडने सुरू झालेली आहे. म्हणजे शी नंतर डाईड हा जो शब्द आहे हा पास्ट इंडेफिनेट टेन्सला सांगणार आहे. मग पास्ट इंडेफिनेट टेन्स जर आहे तर या ठिकाणी विचने म्हणजे रिलेटिव्ह प्रोनाउनने जो क्लॉज पुढे कंटिन्यू होत आहे हा प्रेझेंटमध्ये या हॅजमुळे येत आहे. हा हॅज जो आहे हा या ठिकाणी काय आहे, प्रेझेंट आहे. आणि सुरुवात वाक्याची कशाची झालेली आहे, पास्टने. म्हणजे या ठिकाणी हा प्रेझेंट आल्यामुळे आपल्या सेंटेन्समध्ये एक एरर निर्माण होत आहे, एक चूक निर्माण होत आहे. आणि म्हणून आपल्या उत्तरपत्रिकेमध्ये असलेलं तिसरं जे ओव्हलिंग आहे 3 नंबरचं ते आपल्याला प्रॉपर या पद्धतीने फिलिंग करायचं आहे किंवा तिसरं जे ऑप्शन असेल त्याला आपल्याला काय करायचं आहे, मार्क करायचं आहे. म्हणजे या पद्धतीने आपण जर पाहिलं तर पहिल्या प्रश्नामध्ये शी डाईड, डाईड हा V2 आहे. V2 म्हणजे सेंटेन्स हे पास्टमध्ये जात आहे आणि अचानक मध्यभाग आल्यानंतर सेंटेन्स हे प्रेझेंटमध्ये कसं काय टर्न होऊ शकतं. जर वाक्य हे पास्टमध्ये आहे तर ते कंटिन्युअसली पास्टमधल्या घटनांबद्दलच आपल्याला माहिती देत गेलं पाहिजे. परंतु या ठिकाणी मध्य जो सेंटेन्सचा होता, मिडल ऑफ द सेंटेन्सचा जो पार्ट होता त्यामध्ये अचानक प्रेझेंट टेन्स आला आणि म्हणून हे वाक्य चुकलं. आणि म्हणून या ठिकाणी तिसरा जो पार्ट आहे बघा, हा पहिला इकडचा आहे, हा दुसरा पार्ट इकडचा आहे आणि हा पार्ट एरर आहे. म्हणजे तिसऱ्या पार्टमध्ये एरर आहे. म्हणजे तिसरं ऑप्शन आपल्याला टिक करावं लागेल. क्लिअर. यानंतर घेऊया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, द न्यूजपेपर हॅज बिगर सर्क्युलेशन. आता बघा, द न्यूजपेपर, न्यूजपेपर आहे
कोणत्या न्यूजपेपरबद्दल बोलत आहात ते क्लिअर आहे, म्हणून या ठिकाणी आर्टिकल द वापरलेला आहे. सो द न्यूजपेपर यामध्ये कोणत्याही प्रकारचा एरर नाही. द न्यूजपेपर, न्यूजपेपर नंतर आपण काय वापरलेलं आहे, हॅज, आणि हॅज आपल्याला काय दाखवत आहे, प्रेझेंट टेन्स. सो या ठिकाणी हॅज नंतर आहे बिगर, आणि हे काय आहे, बिगर म्हणजे एक कॉम्पॅरेटिव्ह डिग्री, आणि पुढे काय आहे, सर्क्युलेशन आहे. द न्यूजपेपर हॅज बिगर सर्क्युलेशन. The newspaper has bigger circulation from any other morning newspaper. म्हणजे इथे जर आपण पाहिलं तर मॉर्निंगचा जो न्यूजपेपर आहे त्या मॉर्निंगच्या न्यूजपेपरमध्ये न्यूजपेपर जो आहे त्या न्यूजपेपरचं सर्वाधिक सर्क्युलेशन आहे, सर्वाधिक स्प्रेडिंग आहे, सर्वाधिक सप्लाय आहे. मग या ठिकाणी मॉर्निंगच्या न्यूजपेपरमध्ये किंवा मॉर्निंगचे जे काही असेल त्यामध्ये न्यूजपेपर जो आहे तो सर्वाधिक सर्क्युलर होतो, जास्त सर्क्युलेट होतो. मग इथे जर आपण पाहिलं तर बिगर ही एक कॉम्पॅरेटिव्ह डिग्री आहे, त्याच्यानंतर सर्क्युलेशन लिहिलेलं आहे. तर एनी अदरच्या आधी हा जो फ्रॉम आहे हा प्रपोजिशन म्हणून चुकीचा आहे. जेव्हा आपण कंपॅरिझन करतो तेव्हा आपण काय वापरत असतो, दॅन हे प्रपोजिशन वापरत असतो. जेव्हा आपण कंपॅरिझन करतो तेव्हा आपण दॅन हे प्रपोजिशन वापरत असतो, आणि म्हणून द न्यूजपेपर हॅज बिगर सर्क्युलेशन दॅन एनी अदर मॉर्निंग न्यूजपेपर. द न्यूजपेपर हॅज बिगर सर्क्युलेशन दॅन एनी अदर मॉर्निंग न्यूजपेपर. अशा पद्धतीने आपलं हे सेंटेन्स बरोबर होईल. म्हणजे आपण जर पाहिलं तर इथे फ्रॉममध्ये मिस्टेक आहे, तर 3 मध्ये आपल्याला मिस्टेक मिळालेली आहे, म्हणून पुन्हा एकदा आपलं ऑप्शन 3 जे असेल ते करेक्ट असेल, आणि तिसऱ्या ऑप्शनला आपल्याला मार्क करावं लागेल. त्यानंतर स्पॉट द एररचा पुढचा प्रश्न आहे, त्याला आपण पाहूया. रॉबिन्सन क्रुसो वॉज पझल्ड. रॉबिन्सन क्रुसो नावाचा जो व्यक्ती आहे वॉज पझल्ड म्हणजे तो संभ्रमित झाला, तो गोंधळला. टू सीइंग अ फुटप्रिंट. आता बघा या ठिकाणी टू आहे, आणि टू नंतर हा सीइंग जो आहे हा ING फॉर्मॅटमध्ये आहे, परंतु टू नंतर फक्त V1 यूज करावा लागतो. टू सी म्हणजे फक्त V1 या ठिकाणी यूज व्हायला पाहिजे होतं, परंतु इथे टू नंतर सीइंग हा चुकीचा वर्ब वापरला गेला. त्यामुळे हा सीइंग इथे चुकीचा असल्यामुळे हा 2 नंबरचा पार्ट आपल्याला इंडिकेट करतो, म्हणून तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला 2 हे मार्क करावं लागेल, कारण त्या ठिकाणी टू सीइंग हे चुकीचं आहे, टू सी असंच असायला हवं होतं. सो रॉबिन्सन क्रुसो वॉज पझल्ड टू सी फुटप्रिंट ऑन द सँड ऑन द लोनली आयलँड. अशा पद्धतीने हा प्रश्न आहे. त्यानंतर जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे नायदर ही नॉर हिज सिस्टर वर देअर. आता बघा नायदरने आणि नॉरने या ठिकाणी 2 सब्जेक्ट जोडलेले आहेत. हा पहिला सब्जेक्ट आहे ही, हा दुसरा सब्जेक्ट आहे ही सिस्टर. मग नॉर नंतर आपल्याला जो सब्जेक्ट मिळणार त्या सब्जेक्टनुसारच आपण आपला व्हर्ब घेणार. सो या ठिकाणी हिज सिस्टरनुसार वर हा व्हर्ब जो आहे तो चुकीचा आहे, याच्याऐवजी आपल्याला वॉज घ्यावा लागेल, आणि जेव्हा आपण वॉज घेणार तेव्हा आपलं सेंटेन्स करेक्ट होणार. म्हणजे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर दुसऱ्या पार्टमध्ये आपल्याला एरर दिसतोय, आणि म्हणून दुसरा पार्ट जो आहे तो आपल्यासाठी चुकीचा असेल, आणि दुसरा पार्ट चुकीचा आहे म्हणून दुसरंच ऑप्शन जे आहे ते आपल्याला काय करावं लागेल, मार्क करावं लागेल, त्यालाच आपल्याला टिक करावं लागेल, त्यालाच आपल्याला ओव्हलिंग करावं लागेल. त्यानंतर घेऊया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे टू माय पॉइंट ऑफ व्ह्यू हिज ॲक्शन वॉज टोटली रॉंग. टू माय पॉइंट ऑफ व्ह्यू असं कधीच म्हटलं जात नाही, इन माय पॉइंट ऑफ व्ह्यू म्हटलं जातं. टू माय पॉइंट ऑफ व्ह्यू असं म्हणत नाही, इन माय पॉइंट ऑफ व्ह्यू असं म्हटलं जातं, आणि म्हणून पहिल्याच पार्टमध्ये एरर आहे, म्हणून पहिलं जे ऑप्शन आहे ते तुम्हाला मार्क करावं लागेल. त्यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे हू हॅज बीन मेडलिंग विथ माय पेपर्स. आय कांट फाइंड माय डायरी. मी माझी डायरी शोधू शकत नाही. हू हॅज बीन मेडलिंग विथ माय पेपर्स, आणि इथे मेडलिंग या शब्दाला अंडरलाईन केलेला आहे. आता मेडलिंग या शब्दाचा नियरेस्ट मिनिंग देणारा शब्द कोणता हे आपल्याला 4 ऑप्शन्समधून शोधायचं आहे. पहिलं ऑप्शन आहे वर्किंग, दुसरं ऑप्शन आहे रेस्टिंग, तिसरं ऑप्शन आहे एंटरफेअरिंग, आणि चौथं ऑप्शन आहे लेफिंग. आता इथे जर आपण पाहिलं
हु हॅज बीन मेडलिंग विथ माय पेपर्स, माझ्या पेपरसोबत कोण छेडछाड करत होतं, माझ्या पेपरसोबत कोण एंटरफेअर करत होतं, हाच शब्दप्रयोग या ठिकाणी अत्यंत समर्पकरित्या फिट होत आहे. आणि म्हणून वर्किंग हे आपल्याला घेता येणार नाही, रेस्टिंगसुद्धा घेता येणार नाही, एंटरफेअरिंग घ्यावं लागेल, लिफिंग म्हणजे पान लावणे, अशा पद्धतीने लिफिंग हे सुद्धा आपल्याला घेता येणार नाही. तर हु हॅज बीन एंटरफेअरिंग विथ माय पेपर्स, माझ्या पेपरसोबत कोण एंटरफेअर करत होतं. आय कांट फाइंड माय डायरी, मी माझी डायरी फाइंड करू शकत नाही. अशा पद्धतीने ऑप्शन 3 तुम्हाला मार्क करावं लागेल. त्यानंतर पुढे जाऊया. इन द इव्हेंट ऑफ पॉइझनिंग म्हणजे एखाद्या व्यक्तीला विषबाधा झाल्यानंतर किंवा विषबाधा झाल्यानंतर इमिजिएटली मेक अ पर्सन ड्रिंक सॉल्ट वॉटर, तात्काळ त्या व्यक्तीला मिठाचं जे पाणी आहे, सॉल्ट वॉटर जे आहे ते प्यायला द्या. इमिजिएटली मेक अ पर्सन ड्रिंक सॉल्ट वॉटर, तात्काळ त्या व्यक्तीला ते मिठाचं सॉल्ट वॉटर जे आहे ते पाणी तुम्हाला द्यायचं आहे. टू इंड्यूस वॉमिटिंग, आणि इंड्यूसला या ठिकाणी अंडरलाईन करण्यात आलेलं आहे. इंड्यूस म्हणजे एखादी गोष्ट करण्यासाठी प्रवृत्त करणे, एखाद्या गोष्ट करण्यासाठी एखाद्या व्यक्तीला प्रवृत्त करणे, त्याला आपण इंड्यूस असं म्हणतो. म्हणजे इन द इव्हेंट ऑफ पॉइझनिंग, विषबाधा झाल्यानंतर तात्काळ त्या व्यक्तीला मिठाचं पाणी द्या. कशासाठी? की त्याला वॉमिटिंग जी आहे ती झाली पाहिजे. एखादी गोष्ट जी आहे ती तात्काळ झाली पाहिजे. एखादी गोष्ट इंड्यूस करणे म्हणजे काय? एखादी गोष्ट करण्यासाठी त्या व्यक्तीला प्रवृत्त करणे. आणि म्हणून विषबाधा झालेल्या व्यक्तीला सॉल्ट वॉटर पिण्यास द्या इमिजिएटली, कारण त्याच्यामुळे त्याला काय होईल? वॉमिट होईल. वॉमिट करण्यासाठी तो प्रवृत्त होईल आणि त्या वॉमिटमधून त्याचं सगळं विष जे आहे ते बाहेर पडेल. मग या ठिकाणी इंड्यूस या शब्दाचा अर्थ होतो प्रवृत्त करणे, एखादी गोष्ट करायला लावणे. मग कंट्रोल म्हणजे संयम ठेवणे होऊ शकतं का? नाही. क्लीन म्हणजे साफ करणे होऊ शकतं का? नाही. स्टॉप थांबवणे होऊ शकतं का? नाही. कॉज म्हणजे एखादी गोष्ट करण्यासाठी प्रवृत्त करणे, की त्याला ती वॉमिटिंग जी आहे ती झाली पाहिजे. इंड्यूस या ठिकाणी कॉज या शब्दाला करेक्टरित्या फिट होऊ शकतो. आणि म्हणून ऑप्शन 4 जे आहे ते तुम्हाला मार्क करायचं आहे. यानंतर घेऊया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, हिज बेनेवलन्स हॅज मेड इट पॉसिबल फॉर मेनी पुअर चिल्ड्रन टू परस्यू एज्युकेशन. हिज बेनेवलन्स म्हणजे त्याचा चांगुलपणा, त्याने जे चांगलं कर्म केलं त्या कर्मामुळे. हॅज मेड इट पॉसिबल त्याच्यामुळे हे शक्य झालेलं आहे. फॉर मेनी पुअर चिल्ड्रन खूप साऱ्या गरीब चिल्ड्रनला, खूप साऱ्या गरीब मुलांना, बालकांना, टू परस्यू एज्युकेशन एज्युकेशन घेण्यासाठी त्याने जी काही चॅरिटी केली किंवा त्याने जे काही सहकार्य केलं किंवा त्याने जे काही मदत केलेली आहे त्या मदतीमुळे गरीब लोकांना, गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण जे आहे ते घेता आलं. मग इथे बेनेवलन्सचा अर्थ काय होतो? बेनेवलन्सचा अर्थ होतो चांगलं काम करणे. मग बघा या ठिकाणी चॅरिटी होऊ शकतं, अनसेल्फिशनेस होऊ शकत नाही, मानवता होऊ शकत नाही, फ्रेंडशिप होऊ शकत नाही. म्हणजेच काय की ही चॅरिटी हॅज मेड इट पॉसिबल फॉर मेनी चिल्ड्रन, हे चॅरिटी त्याचं जे दान आहे हॅज मेड इट पॉसिबल त्यामुळे शक्य झालं फॉर मेनी पुअर चिल्ड्रन खूप साऱ्या गरीब चिल्ड्रनना हे शक्य झालं की ते त्यांचं एज्युकेशन जे आहे ते घेऊ शकतात, एज्युकेशन जे आहे ते परस्यू करू शकतात. त्यानंतर घेऊया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, इवन ॲज अ चाइल्ड एडिसन हॅड अन इनएक्विजिटिव्ह माइंड. इवन ॲज अ चाइल्ड लहानपण असताना सुद्धा, बालक असताना सुद्धा, चाइल्ड असून सुद्धा एडिसन जो होता त्याचा माइंड जो होता तो कसा होता? इनएक्विजिटिव्ह होता. इनएक्विजिटिव्ह म्हणजे एक्साइटेड, एक्साइटेड म्हणजे क्युरियस. त्याचा माइंड प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी इनएक्विजिटिव्ह होता. त्याचा माइंड प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी क्युरियस होता किंवा एक्साइटेड होता. मग या ठिकाणी कॉम्प्लेक्स म्हणजे जटिल होता का? नाही. क्युरियस होता का? येस ऑब्विसली. इनएक्विजिटिव्हसाठी ऑप्शन 2 क्युरियस. मॅच्युअर होतं का? ब्रिलियंट होतं का? ब्रिलियंट किंवा मॅच्युअर असू शकतो, परंतु इनएक्विजिटिव्हसाठी समर्पकरित्या फिट होणारा शब्द जो आहे तो फक्त आणि फक्त कोणता आहे? क्युरियस किंवा एक्साइटेड आहे. त्यानंतर घेऊया पुढचा प्रश्न. द प्रोसेशन डिस्पर्ट. प्रोसेशन म्हणजे जो मोर्चा होता, जो ज्याला आपण सभायात्रा म्हणतो की जी चालती यात्रा असते त्याला. द प्रोसेशन डिस्पर्स. डिस्पर्स म्हणजे वेगळी झाली. ए नंबर ऑफ स्मॉल ग्रुप्स. वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये ते डिस्पर्शन जे होतं ते वेगवेगळ्या ग्रुपमध्ये कसं झालं? वेगळं झालं. मग या ठिकाणी पहिलं ऑप्शन आहे ब्रोकअप. ब्रोकअपचे 3 वेगवेगळे अर्थ होतात. ब्रेकअप म्हणजे एखादी गोष्ट जी जुडलेली आहे ती जेव्हा त्या जुडलेल्या वस्तूंचा, ज्या वस्तू सोडून एखादी म्हणजे जी अनएजिबल गोष्ट आहे किंवा अनटँजिबल, इनटँजिबल जी गोष्ट आहे की जी आपण फक्त इमॅजिन करू शकतो, डोळ्यांनी पाहू शकत नाही. मग हा मोर्चा जो आहे हा डोळ्यांनी आपण पाहू शकतो, परंतु
पर्टिक्युलर मोर्चा जो आहे तो आपण डोळ्याने पाहू शकत नाही. म्हणजे मोर्चा म्हणजे नेमकं काय, तर काही लोक असतात, परंतु एक्झॅक्ट किती लोक असतात ते आपल्याला माहिती नाही. म्हणून अशा प्रकारच्या ग्रुपचं ज्यावेळेस वेगवेगळ्या ग्रुपमध्ये डिस्पर्शन होईल त्यावेळेला आपण ब्रेकअपही म्हणू शकतो. ब्रेकअप म्हणजे एखाद्या व्यक्तीसोबत असलेली रिलेशनशिप किंवा नातं हे जेव्हा तुटतं त्यालाही ब्रेकअप म्हटलं जातं. आणि ब्रेकअप म्हणजे एखाद्या व्यक्तीला अचानक हसू आलं त्याला सुद्धा ब्रेकअप असं म्हटलं जातं. आणि म्हणून डिस्पर्ससाठी या ठिकाणी आपल्याला ब्रोकअप हाच ऑप्शन करेक्ट असेल. त्याच्यानंतर ब्रोक ऑफ म्हणजे वेगळं होणे, ब्रोक डाऊन म्हणजे तुटून खाली पडणे, आणि ब्रोक आउट म्हणजे एखाद्या व्यक्तीला काहीतरी बोलायचं आहे आणि अचानक त्याच्या मनातनं सगळ्या गोष्टी निघायला लागल्या तर त्याला आपण ब्रोकआउट असं म्हणत असतो. किंवा एखादी काचेची वस्तू असेल, फिजिकल एखादी वस्तू असेल तर ते फिजिकल वस्तू जेव्हा आपण आपल्या हातात घेतो किंवा आपल्या स्पर्शाने जी वस्तू जाणवू शकते ती जर तुटली तर त्याला आपण ब्रेकआउट असं म्हणत असतो. म्हणून या ठिकाणी आपल्याला डिस्पर्स झालेला आहे काय, मोर्चा असा हातात धरून आपण त्याला स्पर्श करू शकत नाही. म्हणून तो जेव्हा ब्रेक होईल, तो जेव्हा तुटेल तेव्हा त्यासाठी आपण ब्रेकअप या फ्रेझल व्हर्बचा वापर करणार आहोत. त्यानंतर घेऊया पुढचा प्रश्न आहे मिस्टर वर्मा डॉट 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 पॉवर्ड अ लॉयर टू प्लीड हिज केस. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर इथे आपल्याला विचारलेलं आहे की पॉवर्ड या शब्दाला कोणता प्रिफिक्स आपण लावून शब्द व्यवस्थितरित्या तयार करू शकतो जेणेकरून सेंटेन्सचा मिनिंगफुल अर्थ निघेल. सो मिस्टर वर्मा पॉवर्ड अ लॉयर टू प्लीड हिज केस. मिस्टर वर्माने एक लॉयर जो आहे त्या लॉयरला काहीतरी पॉवर दिलेली आहे टू प्लीड हिज केस. त्याची जी केस आहे ती केस लढण्यासाठी मिस्टर वर्माने त्या लॉयरला पॉवर केलेला आहे. पॉवर म्हणजे एम्पॉवर केलेला आहे का, नाही. एम्पॉवर करणे म्हणजे त्याला शक्ती देणे. एम्पॉवर करणे, एखाद्या व्यक्तीला एखादं काम करण्याची शक्ती जेव्हा आपण देतो किंवा परवानगी जेव्हा आपण देतो त्याला आपण म्हणतो एम्पॉवर. आणि मग अशाच प्रकारे मिस्टर वर्मा यांनी लॉयरला एम्पॉवर केलेलं आहे, शक्ती दिलेली आहे, परवानगी दिलेली आहे, ताकद दिलेली आहे की माझी केस जी आहे ती लढू शकतो. आणि मग या ठिकाणी ऑप्शन 2 बरोबर असेल, 3 चुकीचं असेल, 4 चुकीचं असेल. एक्स्ट्रा पॉवर म्हणू शकत नाही, एल पॉवर म्हणू शकत नाही. त्यानंतर पुढे जाऊया. ही लॉस्ट हिज वेज. त्याने त्याचा वे जो आहे तो लॉस्ट केला बिकॉज ही वॉज गाइडेड. तो त्याचा रस्ता भरकटला, तो त्याचा रस्ता चुकला कारण त्याला काय केलं गेलं, गाईड केलं गेलं. परंतु कसं गाईड केलं गेलं, डिसगाईड. कदाचित त्याला चुकीचं गाईड केलं गेलेलं असेल. मग डिसगाइडेड म्हणजे चुकीचं गाईड करणे का, अजिबात नाही. गाइडेडला अनगाइडेड म्हणू शकतो का, नाही. मॅल गाइडेड म्हणू शकतो का, नाही. आपण सर्वांना माहिती आहे मिसगाईड हा शब्द आहे चुकीचं मार्गदर्शन करणे, चुकीचा मार्ग दाखवणे. सो ही लॉस्ट हिज वेज, तो त्याचा रस्ता चुकला बिकॉज ही वॉज मिसगाइडेड, कारण त्याला चुकीचं मार्गदर्शन करण्यात आलं किंवा त्याला चुकीचा मार्ग दाखवण्यात आला. म्हणून इथे मिसगाइडेड ऑप्शन 4 जे आहे ते आपलं फायनल आन्सर असेल. त्यानंतर घेऊया पुढचा प्रश्न. अब्राहम लिंकन फ्रीड द स्लेव्स. अब्राहम लिंकनने जे गुलाम होते त्यांना फ्री केलं, त्यांना मुक्त केलं फ्रॉम बॉन्ड. त्यांना गुलामगिरीतून मुक्त करणे किंवा त्यांनी जो बॉन्ड तयार केलेला होता त्या बॉन्डमधून त्याला मुक्त करण्यात आलेलं होतं. मग बघा इथे बॉन्डला कोणता सफिक्स लागणार आहे, बॉन्डेज लागेल. बॉन्डन्स होत नाही, बॉन्डनेस होऊ शकते, शिप होऊ शकत नाही. बॉन्डनेस म्हणजे काय, एखाद्या व्यक्तीचं एखाद्या व्यक्तीसोबत असलेली अटॅचमेंटला आपण बॉन्डनेस असं म्हणत असतो. परंतु बॉन्डेज म्हणजे काय, स्लेवरी किंवा गुलामगिरी. सो अब्राहम लिंकन फ्रीड द स्लेव्स फ्रॉम बॉन्डेज. अब्राहम लिंकनने गुलामांना गुलामगिरीतून मुक्त केले. सो या ठिकाणी बॉन्डेज हाच शब्द जो आहे तो करेक्ट असेल. म्हणजे बॉन्डला एज हाच प्रिफिक्स जो असेल तो बरोबर असेल. ऑप्शन 1 या ठिकाणी आपलं बरोबर उत्तर असेल. ओके. त्यानंतर येऊया पुढचा प्रश्न. वेन आय वॉज अ चाइल्ड. जेव्हा मी लहान होतो, माय मदर माझ्या आईने डॉट 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 फॉर वेस्टिंग टाइम इन रीडिंग द कॉमिक्स. आता या ठिकाणी जेव्हा मी लहान होतो तेव्हा माझ्या आईने वेस्टिंग टाइम इन रीडिंग कॉमिक्स असं काहीतरी सांगितलेलं आहे. मग आपण पाहूया की या ठिकाणी ऑप्शन्स काय दिलेले आहेत. पहिला आहे लॉस्ट ग्राउंड, दुसरा आहे सेट हर फेस अगेन्स्ट, तिसरा आहे टुक मी टू टास्क आणि तिसरा आहे पुट मी इन माइंड. हे सगळे एडियम्स आहेत, वाक्प्रचार आहेत आणि यांचा अर्थ काय होतो ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. लॉस्ट ग्राउंड. लॉस्ट ग्राउंड म्हणजे विश्वासार्हता गमावणे. एखाद्या व्यक्तीची आपल्या मनामध्ये जी विश्वासार्हता असते, जो विश्वास असतो तो जेव्हा विश्वासघातमध्ये परावर्तित होतो किंवा विश्वासार्हता ज्या वेळेस गमावते त्याला आपण म्हणतो लॉस्ट ग्राउंड. सो वेन आय वॉज चाइल्ड माय मदर लॉस्ट ग्राउंड फॉर वेस्टिंग टाइम इन रीडिंग द कॉमिक्स. विश्वासार्हता गमावली, रीडिंग कॉमिक्समध्ये काही समर्पक अर्थ होत नाही. सेट हर फेस अगेन्स्ट. सेट हर फेस अगेन्स्ट म्हणजे काय, दुर्लक्ष करणे.
एखाद्या गोष्टीकडे जेव्हा आपण दुर्लक्ष करतो, इग्नोरन्स करतो, नेग्लेक्ट करतो, त्याला सेट हर फेस अगेन्स्ट असं आपण म्हणू शकतो. सो व्हेन आय वॉज चाइल्ड माय मदर सेट हर फेस अगेन्स्ट फॉर. आता इथे अगेन्स्ट पण आहे आणि इथे फॉर पण आहे, म्हणजे हे या ठिकाणी समर्पक होऊ शकत नाही, कारण वाक्य जे आहे ते वाक्य आपल्याला करेक्ट मिनिंग देणार नाही, कारण अगेन्स्ट पण आहे आणि फॉर पण आहे, दोन्ही प्रेपोजिशन एकत्र लिहिता येत नाही. त्यानंतर पुढे बघा, टुक मी टू टास्क. टुक मी टू टास्क म्हणजे मला ते करायला लावणे. सो बघा, वेन आय वॉज चाइल्ड, जेव्हा मी लहान होतो, माय मदर टुक मी टू टास्क, मला करायला लावायची, फॉर वेस्टिंग टाइम इन रीडिंग द कॉमिक्स. टाइम वेस्ट करण्यापेक्षा कॉमिक्स जी पुस्तकं आहेत, कॉमिक्स पुस्तकं रीड करण्यासाठी माझी आई मला सांगायची. तर या ठिकाणी वेन आय वॉज चाइल्ड माय मदर वॉज टुक मी टू टास्क फॉर वेस्टिंग टाइम इन रीडिंग कॉमिक्स. मग या ठिकाणी ऑप्शन 3 बरोबर असेल. पुट मी इन माइंड. पुट मी इन माइंड म्हणजे काय, एखादी गोष्ट जी आहे ती करणे. मग या ठिकाणी ऑप्शन 4 जे असेल ते सुद्धा होऊ शकत नाही. सो करेक्ट ऑप्शन होणार ऑप्शन 3. त्यानंतर जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे, यू मे डू धिस द वे यू लाईक. तू हे तुला जसं हवं तसं करू शकतो. आय डॉट 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 द होल अफेअर. आय डॉट 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 द होल अफेअर. आय कीप ऑफ द होल अफेअर. आय कीप ऑफ. कीप ऑफ म्हणजे मी त्या प्रकरणापासून दूर राहणार, मी त्या गोष्टीपासून कसं राहणार, दूर राहणार किंवा दूर करणार. वॉश माय हँड्स ऑफ. आपण म्हणतो ज्यावेळेस बहती गंगा में हात धो लेना चाहिए, म्हणजे एखादी ज्यावेळेस आपला फायदा होत आहे तेव्हा आपण फायदा आपला करून घेतला पाहिजे, तर हे सुद्धा होऊ शकत नाही. टर्न अवे फ्रॉम. टर्न अवे फ्रॉम म्हणजे काय, त्या वस्तूपासून दूर जाणे, परंतु इथे अफेअर आहे म्हणून दूर जायला या ठिकाणी टर्न अवे फ्रॉम होऊ शकत नाही. त्यानंतर स्टँड माय ग्राउंड इन म्हणजे त्या गोष्टींमध्ये चिटकून राहणे किंवा त्या गोष्टींमध्ये एंगेज असणे, हे सुद्धा होऊ शकत नाही. सो यू मे डू धिस द वे यू लाईक. तुला जे हवं, तुला हे जे हवं आहे ते त्याप्रमाणे तू करू शकतो. आय कीप ऑफ द होल अफेअर. मी या पूर्ण प्रकरणापासून लांब राहील, मी या पूर्ण प्रकरणापासून दूर राहील. या पद्धतीने पहिलं ऑप्शन जे आहे ते आपण घेऊ शकतो. ओके. त्यानंतर जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे, यू कॅन डिपेंड अपॉन हर. तू तिच्यावर डिपेंड राहू शकतो, अवलंबून राहू शकतो. शी डॉट 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 ऑफ द होल मॅटर. ती काय आहे, संपूर्ण मॅटरची ती काय आहे, इज ओव्हर हेड्स अँड इयर्स. ओव्हर हेड्स अँड इयर्स म्हणजे काय, एखादा व्यक्ती त्याच्यापेक्षा खूप वर आहे, म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या डोक्यावरनं काही गोष्टी जात असतील तर त्याला आपण म्हणतो हेड्स अँड इयर्स, म्हणजे अतिशयोक्ती असणे. सो हे ऑप्शन 1 आपलं उत्तर होऊ शकत नाही. डझंट हॅव विंड ऑफ. डझंट हॅव विंड ऑफ म्हणजे त्याच्याबद्दलची माहिती नसणे, त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन नसणे, हे सुद्धा होऊ शकत नाही. मेड द मोस्ट. मेड द मोस्ट हे जनरली या ठिकाणी आपण वापरू शकत नाही. मेड द मोस्ट म्हणजे खूप चांगलं काम करणे. परंतु या ठिकाणी यू कॅन डिपेंड अपॉन हर, तू तिच्यावर अवलंबून राहू शकतो. शी नोज द इन्स अँड आउट्स. इन्स अँड आउट्स, शी नोज इन्स अँड आउट म्हणजे काय, तिला प्रत्येक गोष्ट माहिती आहे, प्रत्येक बारीक सारीक गोष्टीपासून मोठमोठ्या गोष्टींपर्यंत या मॅटरमधल्या तिला सर्व गोष्टी माहिती आहे. सो या ठिकाणी ऑप्शन 4 जे आहे ते आपलं करेक्ट ऑप्शन होऊ शकतं, होणारच. यू कॅन डिपेंड अपॉन हर, तो तिच्यावर अवलंबून राहू शकतो. शी नोज द इन्स अँड आउट्स ऑफ द होल मॅटर. तिला या मॅटरबद्दलचं प्रत्येक सगळ्या गोष्टी बारीक सारीक पासून मोठ्या गोष्टींपर्यंत सगळं माहिती आहे. त्यानंतर घेऊया पुढचा प्रश्न. आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच इन द सेंटेन्सेस. आता आपल्याला फिगर ऑफ स्पीच ओळखायचं आहे. फिगर ऑफ स्पीचचे आपण बरेच लेक्चर आपल्या ऑनलाईन कोर्समध्ये घेतलेले आहेत. वर्ड्स आर लाईक लीव्स. वर्ड्स म्हणजे शब्द जे आहेत, आर लाईक लीव्स, ते कशाप्रमाणे आहे, पानांप्रमाणे आहे. म्हणजे शब्दांची तुलना कशासोबत केली, पानांसोबत केली. एखाद्या वेगळ्या गोष्टीची तुलना एखाद्या वेगळ्या गोष्टीसोबत जेव्हा केली जाते तेव्हा सिमिली तयार होत असतो, आणि म्हणून या ठिकाणी मेटाफोर फिगर ऑफ स्पीच येणार नाही, सिमिली येणार, ट्रान्सफर एफिथेट होणार नाही. ऑक्झिमोरॉन केव्हा होतो, जेव्हा दोन अपोजिट शब्द एकाच वेळेस येतात तेव्हा ऑक्झिमोरॉन होतो, आणि म्हणून या ठिकाणी सिमिली हे आपलं राईट आन्सर असणार. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच इन द सेंटेन्स. दुसरा प्रश्न फिगर ऑफ स्पीचवर विचारलेला. डेथ लेज हिज आयसी हँड्स ऑन किंग्स. राजाच्या हातावर जी मृत्यू आहे त्या मृत्यूने काय केलं, लेज केलं, म्हणजे मृत्यू राजाच्या हातावर येऊन मृत्यू झाला. मग या ठिकाणी हे संपूर्णप्रमाणे केलेली काय आहे, पर्सोनिफिकेशन आहे. म्हणजे एखाद्या वस्तूला जेव्हा आपण मानवाप्रमाणे ट्रीट केलं असं म्हणतो
तेव्हा त्याला पर्सोनिफिकेशन असं म्हणतात. इथे मेटाफोर नाही, कारण कंपॅरिझन नाही, हायपरबोल अतिशयोक्ती देखील नाही, पर्सोनिफिकेशन घ्यावं लागेल. ॲपॅस्ट्रॉफी म्हणजे काय, की ज्यावेळेस एखादी डेथ असते आणि डेथमध्ये ओ ओह असे शब्द आलेले असतात तेव्हा ते ॲपॅस्ट्रॉफी हा फिगर ऑफ स्पीच तयार होतो. परंतु या ठिकाणी पर्सोनिफिकेशन हा आपला राईट आन्सर असेल. त्यानंतर घेऊया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे आयडेंटिफाय द पार्ट्स ऑफ स्पीच अंडरलाईन द सेंटेन्सेस. फर्स्ट सेंटेन्स ऑन अकाउंट, अकाउंटला अंडरलाईन केलेलं आहे. ऑफ हिज एज ही वॉज डिस्क्वालिफाईड फ्रॉम द कॉम्पिटिशन. सो सेंटेन्स इज ऑन अकाउंट ऑफ हिज एज, त्याच्या वयामध्ये ही वॉज डिस्क्वालिफाईड फ्रॉम द कॉम्पिटिशन, त्याच्या वयामुळे त्याला कॉम्पिटिशनमधून डिस्क्वालिफाईड करण्यात आलं. मग आता या ठिकाणी ऑन हा काय आहे, एक प्रिपोजिशन. प्रिपोजिशन नंतर नेहमी काय येत असतो, नाऊन येत असतो. म्हणजे हा अकाउंट या ठिकाणी काय होणार, नाऊन होणार. आणि नाऊन ऑप्शन 1 मध्ये आहे म्हणून बाकीचे सगळे ऑप्शन्स काय होणार, कॅन्सल होणार. त्यानंतर घेऊया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे आयडेंटिफाय द पार्ट ऑफ स्पीच अंडरलाईन इन द सेंटेन्स. अंडरलाईन केलेल्या शब्दाचा पार्ट ऑफ स्पीच ओळखा. ही हॅज बीन आस्क्ड टू अकाउंट. अगेन अकाउंटच शब्द आहे परंतु वेगळ्या पद्धतीने त्याला या ठिकाणी सेंटेन्समध्ये स्ट्रक्चर करण्यात आलेलं आहे. ही हॅज बीन आस्क्ड टू अकाउंट फॉर हिज कंडक्ट इन द पास्ट वीक. आता या ठिकाणी बघा, ही हॅज बीन आस्क्ड हे बरोबर आहे. यानंतर या ठिकाणी आहे टू, आणि टू नंतर हा जो अकाउंट आहे या ठिकाणी आपण जर पाहिलं तर टू नंतर आपण जनरली काय यूज करत असतो, V1 यूज करत असतो. V1 म्हणजेच काय, एक व्हर्ब असतो. म्हणजे हा अकाउंट आता या ठिकाणी काय म्हणून काम करतोय, व्हर्ब म्हणून काम करतोय. म्हणून ऑप्शन 2 बरोबर असेल. आता इथे अकाउंट हा शब्द जो आहे तो नाऊन म्हणून काम करत नाही. मग अशा प्रकारे कन्फ्युजिंग सेंटेन्सेस आपल्याला दिले जाऊ शकतात आणि अशा प्रकारच्या प्रश्नांची आपली तयारी व्यवस्थितरित्या झाली पाहिजे, जेणेकरून 10 ऑक्टोबर 2021ला जो TETचा पर प्रायमरीचा पेपर आपला होणार आहे त्यामध्ये अशा प्रकारचे प्रश्न जे आहेत ते आपल्याला अचूकरित्या त्याची उत्तरं जी आहेत ती देता आली पाहिजे. मग आज आपण इतकेच प्रश्न घेतलेले आहेत. भेटूया पुढच्या एका लाईव्ह लेक्चरमध्ये नवीन काही प्रश्नांसह. तोपर्यंत TETच्या पेपरचा चांगला अभ्यास करा. टेक केअर, बाय बाय. जय हिंद, जय भारत.